कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधील पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतून धस काम करतायत. मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये. मुंडे धस यांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचारावरून सुरेश धस यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर रोख. कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या. धस यांचं कृषी विभाग सचिवांना पत्र. फक्त 2 तास ईडी आमच्या हातात द्या. शहा सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील. राऊतांचं आव्हान. तर मूर्खांना मी उत्तर देत नाही. राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत. राऊतांची विधानं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. मंत्री गिरीश महाजन यांची संजय राऊतांवर टीका. माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं म्हणालो, मात्र कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेतलं नाही. नाराजीबाबतच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेतील पडझड थांबवण्यासाठी नेत्यांचं मिशन कोकण. प्रमुख नेते लवकरच कोकणात जाणार. संजय राऊतांची माहिती. तर विनायक राऊतांच्या उपस्थितीत राजापुरातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक. हरियाणा आणि दिल्लीत काँग्रेसनं आपसोबत युती होऊ दिली नाही. काँग्रेसला भाजपला नाही तर मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं. केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून समोर. नेमकं कुणाविरोधात लढायचंय हे केजरीवालांनी आधी ठरवून घ्यावं. पराभवाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा चिंतन करणं महत्वाचं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केजरीवालांसह राऊतांना सल्ला. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार. लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतून वगळणार. सूत्रांची माहिती. पुण्यात युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. नोकरी 2, नशा नाही अशी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुणे पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पौंगला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. न्यू इंडिया बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याची हितेश मेहताची कबुली. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी राज्य सरकार डॉक्टर आपल्या दारी मोहीम राबवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. पालिकेचे डॉक्टर घरी येऊन रुग्णाला तपासणार. एकनाथ शिंदेंची माहिती. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा. क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरनं हात जोडून मागितली माफी. मराठी तरुणाला हिंदी गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती. मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.